कनक नावाच्या एका राजाला नवसाने एक मुलगी झाली। तिचे नाव किशोरी असे होते। किशोरीची पत्रिका बघून ज्योतिषाने सांगितले की या मुलीसोबत विवाह करणाऱ्याच्या आणि तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल। हे ऐकून राजाला धक्काच बसला। असे भविष्य कळल्यावर राजा दुखी राहू लागला। तेव्हा एका ब्राह्मणाने राजाला यापासून वाचवण्यासाठी एक उपाय सांगितला। ब्राह्मणाने किशोरीला दासाक्षरी विष्णू मंत्राचा जप करायला व तुळशीची पूजा करायला सांगितले। तसेच कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असा उपाय सांगितला। राजाची मुलगी किशोरी त्याचप्रमाणे करू लागली। एकदा एका गंध्याने किशोरीला बघितले आणि तो किशोरीवर मोहित झाला। त्या गंधेयाने स्त्रीवेश घेतला आणि माळिनीच्या मदतीने तिच्याबरोबर महलात आला। माळिनीने गंधयाला स्वतःची मुलगी असल्याचे सांगितले आणि ती फुलाची रचना करण्यात तरबेज असल्याने देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल असे म्हटले। अशा प्रकारे गंधी स्त्री वेशात किशोरीकडे दासी बनून राहू लागला। दुसरीकडे कांची नगरातील कांची नामक राजाचा पुत्र मुकुंद हा देखील किशोरीवर मोहित झाला होता। मुकुंद सूर्याचा उपासक होता, म्हणून एका रात्री सूर्याने त्याच्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला व सांगितले की किशोरीचा नाद सोडून दे, तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल। यावर मुकुंद सूर्याला म्हणाला की तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल, तसेच किशोरी मला मिळाली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन। तेव्हा सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे। कार्तिक द्वादशीला लग्नाची तिथी ठरली। हे कळल्यावर गंधया दुखी झाला। त्याने किशोरी समोर आपल्या प्रेमाची गोष्ट सांगण्याचे ठरविले आणि तिच्या जवळ गेला। किशोरी लग्न मंडपात जाताना मेघ गर्जनांसह विजा कडकडल्या। किशोरी ही भाबावून बाहेर आली। तिला बघून गंधयाने तिचा हात धरला व त्या क्षणी गंधयाच्या डोक्यावर वीज कोसळली व त्याचा मृत्यू झाला। नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी किशोरीचा विवाह संपन्न झाला। ब्राह्मणाने सांगितलेल्या व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले होते।